हॅलो नमस्कार. आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ हा खूप माझ्यासाठी तरी खास आहे. हे असं काहीसं वातावरण होतं, मध्येच ऊन मध्येच पाऊस आणि एकदम असं काळं भोर आभाळ आलं होतं. असं वाटत होतं की आता किती मोठा पाऊस पडेल की, पण काय नाही, थोडासा पाऊस आला आणि परत पुन्हा थोड्या वेळाने ऊन पडलं. तर हे असं छान असा व्ह्यू दिसत होता टेरेसवरनं. मस्त म्हटलं तुम्हाला पण दाखवावा. आणि बघा आता मी काय दाखवणार आहे, तर हे छान अशी बेलाच्या 2 फांटे आणले होते मी. तर हे बेलाचं जे फांटे आणले होते तर त्याचे मला असं लावायचं होतं. खूप दिवसाची माझी इच्छा होती की बेलाचं झाड लावायचं. ते बेलाचं झाड असावं, कारण असं बेल भेटत नाही शक्यतो. बेलाची पानं ज्यावेळेस आपल्याला महादेवाला व्हायचे असतं त्यावेळेस बेलाची पानं भेटत नाहीत. विकत जरी घ्यायला गेलं तरी ते महाग तर असतातच, पण वेळेला भेटत नाहीत. आणि मग थोडंसं ॲटलिस्ट फूल नाही तर नाही, बेलाचं पान तरी असं पूजेत असेल का, तर ते छान वाटतं आणि पूजा करायला पण तसं चांगलं वाटतं. तर मग म्हटलं अतिशय पवित्र असे बेलाचे झाड लावले तर छान वाटेल आणि घरी पण असं छान वाटतं असल्यावरती. प्रत्येकाच्या घरात किमान एक तरी बेलाचे झाड असावे असे आपल्या संस्कृतीत सांगितले जाते. पण या झाडाचे महत्त्व फक्त धार्मिकच नाही तर आयुर्वेद, पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठे आहे. तर मग चला आपण आज बघूया की झाडाविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती पण जाणून घेऊया. तर बेलाचे झाड भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानले जाते. शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष स्थान आहे. बेलाच्या प्रत्येक पानाला 3 दल असतात. ही 3 दल ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. काही ठिकाणी ती शिवाची 3 नेत्र, त्रिशूळ किंवा सत्व, रज आणि तम या 3 गुणांचेही प्रतीक मानले जातात. तर श्रावण महिन्यात सोमवार, महाशिवरात्री आणि प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ, ताजे आणि शक्यतो अखंड असावे, म्हणजे 3 पानाचे असावे, मध्ये पान वगैरे तुटलेलं नसावं. तर बेलपत्र अर्पण करताना लक्षात काय ठेवायचं, तर 3 दलाचे बेलपत्र सर्वात शुभ मानले जाते. कीड लागलेले किंवा तुटलेले पान अर्पण करू नये. बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून अर्पण करावे. भक्तिभावाने ओम नमः शिवाय असा जप करत बेलपत्र व्हायचे असतात. तर आयुर्वेदात काय महत्त्व आहे बेलपत्राचं, तर आयुर्वेदात बोलतात अमृत फल असेही बेलाच्या झाडाला म्हटले जाते. तर बेलाची पिकलेले फळ पचनासाठी उपयुक्त मानले जाते. बेलाचा गर उन्हाळ्यात थंडावा देणारे पेय बनवण्यासाठी वापरला जातो. बेलाची पाने, मुळे आणि साल यांचाही पारंपरिक आयुर्वेदात विविध उपयोग केला जातो. कोणत्याही आजारासाठी बेलाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी वैद्यकीय किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. पर्यावरणासाठी काय महत्त्व आहे, तर बेलाचे झाड वर्षानुवर्ष टिकणारे आणि कमी पाण्यात वाढणारे आहे. हे झाड भरपूर ऑक्सिजन देण्यास मदत करते. पक्षी आणि मधांसाठी उपयुक्त ठरते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास हातभार लागतो. घराभोवती हिरवळ वाढते आणि वातावरणही प्रसन्न राहते. घरात बेलाचे झाड लावण्याचे काय फायदा आहेत, तर अनेक कुटुंबामध्ये अशी श्रद्धा आहे की घरात बेलाचे झाड लावल्याने सकारात्मक वातावरण राहते, शिवकृपा लाभते आणि घरात शांतता व मंगलमय वातावरण निर्माण होते. धार्मिक श्रद्धा प्रत्येकाची वैयक्तिक असली तरी झाड लावल्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याला निश्चितच फायदा होतो. तर आपण काय करू शकतो, तर आपण एक बेलाचे झाड लावले आहेत. तुम्हीही तुमच्या घरात किंवा अंगणात, शेतात किंवा जिथे कुठे तुम्हाला पॉसिबल होईल तिथे नक्की एक झाड लावा आणि भविष्यासाठी एक सुंदर अशी भेट आपल्याला ती मिळेल बेलाची झाड लावण्याची. तर अशाही प्रकारे म्हणलं आपण पण एक अशी पर्यावरणाला थोडासा हातभार म्हणा किंवा काय, आणि छान वाटतं. फूल तर आजकाल प्रत्येक वेळेस भेटत नाही पूजेमध्ये, मग किमान बेलाचं पान तरी भेटावं आणि बेलाचं पान तरी पूजेमध्ये असावं. रोज नाही तर नाही, किमान सोमवारी तरी बेलपत्र व्हायला असतील तर पूजाही म्हणजे पूजा करताना प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग मीही ठरवलं होतं की बेलाचं झाड लावायचं. तशी खूप दिवसाची इच्छा होती बेलाचं झाड लावायची, पण ती आज पूर्ण झाली. बऱ्याच ठिकाणी कुठे पाहिलं होतं, बऱ्याच ठिकाणी असं वाटायचं पण ते देतात का नाही असं पण वाटतं.
मग आज आरुषला स्कूलमधून सोडून येता येताच झाड दिसलं. चला म्हणलं हे यांच्याकडून विचारून बघूया. मग ते घेतलं, त्यांनी सहज मला दिलं. आणि मग ते बायकांचा हावरेपणा काय जात नसतो. मी अशी मस्त 2 फांद्यात मोठ्या तोडून आणल्या, त्याची सर्व पानं वगैरे काढली आणि मला त्यात आनंदीनेही खूप छान मदत केली. मस्त तिनं पण सगळी पानं तोडू लागली. सगळे पानं तोडून वगैरे त्याचा कचरा बाजूला केला आणि मला ज्या ज्या अशा कांड्या म्हणजे फांद्या लावायच्या होत्या तर त्या पण बाजूला केल्या काढून वगैरे. आणि ते जो काही बेल होता तो कॅरी बॅगमध्ये भरून ठेवला. म्हणलं पूजेसाठी वापरता येईल. पण बेल जरा थोडा जास्त असल्यामुळे म्हणलं मला काही एवढा लागणार नाही, म्हणून मी तो बेलही वाटून टाकला. जे आमच्याकडे राहतात, आम्ही इथे सेकंड फ्लोअरला वगैरे राहतात, तर त्यांच्याकडे त्यांना देऊन टाकला. आनंदीला म्हणलं देऊन ये तू, त्यांना पण उपयोगी येईल. शक्यतो सिटीमध्ये असं सहजासहजी बेलपत्र भेटत नाही, तर त्यामुळंच म्हटलं ठरवलं की आपणही झाड लावू, उपयोग दुसऱ्यालाही होईल आणि आपल्यालाही होईल. आणि सध्या खरं तर खाली जमिनीतच लावायचं होतं, पण आधी म्हटलं त्याचं रोप तयार करू, बघूया येते की नाही जमिनीपेक्षा कुंडीमध्ये. आणि मग हे अशा प्रकारे बेलाची पानंही वाटून टाकली आणि आता झाड लावायचं होतं. तर हे बघा असं गच्ची आहे, तर गच्चीवरती अशा बकेट आहेत. या बकेटमध्ये खरं तर पहिले ना जास्वंदाचं झाड होतं, पण ते उन्हाळ्यामध्ये गेलं. गावी गेल्यामुळे त्या झाडाला पाणी वगैरे भेटलं नाही, त्यामुळे ते गेलं. आणि ही जी माती आहे ना, एवढी छान माती आहे ना, ही पूर्ण काळीभोर माती आहे. ही मी माती घरी येऊन आणली होती, घरच्या शेतातली आहे. आणि याच्यामध्ये ना पाणी असं धरून ठेवते ही माती, अशी चिकट माती आहे. आणि खूप छान झाडं येतं याच्यामध्ये. जास्वंदाचं पण खूप छान आलं होतं, पण गावी गेले, उन्हाळा होता आणि या झाडांना पाणी वगैरे नाही भेटलं, त्यामुळे तेही झाड गेलं. मग म्हटलं याच्यामध्येच आपण लावूया. आणि याच्यासोबतच अजून एक बकेट होतं मोठं, तर याच्यामध्ये आणि ते असं एक बकेटमध्ये ठीक आहे, पण म्हटलं 2 बकेटमध्ये लावू, एक नाही आलं तर एक येईलच. आणि जर दोन्ही आले तर म्हटलं होईल, 2 लावता येतील. थोडीशी जागा आहे खाली, तर तिथे लावता येईल. आधी माती चेक केली आणि असे हे गवत वगैरे आलं होतं तर ते काढून घेतलं. आणि माती जी काळी माती होती ती छान झाली, ती भुसभुशीत होती. पण ही दुसरी माती आहे त्याच्यामध्ये थोडी नर्सरीतली लाल माती होती, त्यामुळे मग ती थोडीशी चिकट आणि अशी थापटून बसल्यासारखी होती खाली. मग त्याला थोडंसं खोदायला लागणार, म्हणजे असं काढायला लागणार होतं भुसभुशीत केल्यासारखं. मग हे अशा बाकी दुसऱ्याही कुंड्या होत्या, त्याच्यामधली पण झाडं वाळून गेलेली होती. थोडीशी जागा आहे गच्चीवर, तर म्हणलं काहीतरी गार्डनिंग म्हणा किंवा थोडेफार झाडं लावू, जेणेकरून आपल्याला पण फ्रेश वाटेल. तर मग ह्या बकेट अशा जिथं पाण्याचा नळ आहे तर तिथे मी ह्या दोन्ही पण बकेट ठेवल्या, म्हणजे पाणी टाकायलाही सोपं. आणि जर समजा खूप ऊन असेल तर जी भिंत आहे बॅक साईडला, तर त्या भिंतीची सावली पण दुपारपर्यंत येऊन जाते. बघू कसं काय होतंय ते, नंतर समजा उचलता येईल. पण पाण्यामुळे मी तिथं ठेवलं. सध्या तर गरज नाही आहे पाणी द्यायची, पाऊस असल्यामुळे काही आवश्यकता नाही. आणि हे असं गच्चीवर काहीतरी होतं, तर त्यांनी थोडंसं खोदून वगैरे बघितलं, थोडीशी माती हलवली आणि त्याच्यामध्ये ना ह्या ज्या मी कांड्या करून नेल्या होत्या किंवा फांद्या करून नेल्या होत्या, तर त्या एक एक खोल्या. त्या आधीच बघितलं ती माती, त्यामुळेच बघत होते मी की भुसभुशीत आहे का, खूप काढावं लागणार आहे ती. पण ती जे काळी माती होती त्याच्यामध्ये छान इझिली गेली. आणि दुसऱ्या ह्याच्यात थोडीशी खोदल्यामुळे ना दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याच्या ज्या फांद्या आहेत ते मी 1-2 मोठ्या होत्या, जाड होत्या, तर त्या पण आधी 2 बकेटात 2 जाड लावल्या, म्हणजे म्हटलं एक नाही आली तर दुसरी येऊनच जाईल. आणि मग दुसऱ्या ज्या छोट्या होत्या तर त्या पण लावल्या. म्हणजे सासूबाईंनी सांगितलं होतं की छोटी पण जरी लावली तरी येऊन जाते. मग बघू म्हटलं मोठी येईल किंवा छोटी, कुठली तरी एक तरी यायलाच पाहिजे. कारण मला म्हणजे एवढं काय वाटतंय, येता येता रस्त्यात एकदम भेटले तर म्हणे फांद्या येत नाहीत, बेलाचं बी वगैरे असतं, बी लावावं लागतं, हे त्याच्यामुळे थोडासा डाऊट वाटते. खरं तर घरी लावलेलं आहे ते, फांदीच लावलेले आहे, त्याचं खूप छान झाड आलेलं आहे, मोठं झाड आता झाले बऱ्यापैकी. आणि मग असं कोणीतरी काय बोललं की मनामध्ये शंका येते. आणि मग ह्या सगळ्या फांद्या वगैरे लावून घेतल्या, लावतच होते तेवढ्यात एक ताई आल्या. त्या माझ्याकडं कोरफड नव्हती, तर त्यांनी मला कोरफड घेऊन आल्या. आणि एक दुसरं छोटंसं शो प्लांट होतं, तर ते पण त्यांनी दिलं. मग वरतीच 2 छोट्या कुंड्या होत्या, त्याच्यामध्ये मी त्या छोट्या कुंड्यांमध्ये त्यांनी दिलेली ती कोरफड पण लावली. आणि ते छोटंसं झाड होतं तर ते पण मी लावलं. आणि जे काही जे बेलाची जी फांद्या लावल्या होत्या
तर त्याला पण मी गावी आम्ही छोटे असतो त्यावेळेस लावलं का त्याला वरून शेण लावायचं. तर मग मी याला शेण काय भेटणार नव्हतं म्हणून मी माती लावली, जी माती होती ती म्हणजे सुकू नये वगैरे. आणि अशा पद्धतीनं मी बेलाचं झाड लावले. तर तुम्ही पण पॉसिबल झालं तर खरंच नक्की लावा. पूजेत वगैरे तुम्हाला बेलपत्र व्हायला होतील. तर हे मोठं झाल्यावर आल्यावर ते पण तुम्हाला दाखवीन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.